पुण्याच्या हिंगणे खुर्द साईनगरमध्ये पावसाचं पाणी घरात शिरलं। डोंगराच्या वर वनविभागानं सीमा भिंत बांधली आणि त्यामुळे पावसाचं पाणी थेट घरात शिरलं आणि नागरिकांनी त्यावरून आता वनविभागावर टीका केलेली आहे, आरोप केले। दरवर्षी 15 ते 20 घरांमध्ये पाणी शिरत असल्यानं रात्रभर पाणी काढत बसावं लागतं, अशा संतप्त प्रतिक्रिया इथल्या रहिवाशांनी दिल्या। पुण्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळते। पुण्यातल्या साईनगर परिसरामध्ये वन विभागाची जागा आहे आणि त्या ठिकाणी एक भिंत आहे, ते भिंतीतून पाणी येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते जात असतं। दरवर्षीप्रमाणे त्यांना हा त्रास होतोय। इथले सगळे नागरिक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। जवळपास 10 ते 15 घरं जे आहेत ते सगळे बाधित झालेले आहेत आणि दरवर्षी याचप्रमाणे पाणी घरात जात असल्याने रात्री अपरात्री या सगळा त्रास जो आहे तो इथल्या नागरिकांना होत असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। कधीपासून राहताय तुम्ही? हे गेली 17 वर्षापासून राहतोय आम्ही इथं, परंतु गेल्या वर्षीपासून तर जास्तच हे व्हायला लागलं। हे वर्षी ते जे वरचं जे दिवाळ टाकलं तिथपासून हा एवढा जे त्रास व्हायला लागलाय तर अत्यंत त्रास व्हायला लागलाय। आता राहावं का न राहावं ही पण पंचायत पडली आम्हाला। आज कधी पाणी आलं? आता जवळजवळ 6 वाजता पाणी काढलं तुम्ही? पाणी घरातनं काढून सर्व हे करा। आता मग पाण्यात कुठं राहणार आपण तरी? आमच्या घरात म्हणजे आता रात्रीची झोप नाही लागणार अशी परिस्थिती आहे। इतकं पाणी सकाळपासून एक काढून वैताग म्हणजे झालाय। कशामुळे येते पाणी? ह्या वरच्या भिंती बांधल्यात त्या पावसाने आडून आडून सगळं पाणी खाली यायला लागलंय। दरवर्षी येते का आता? 2 वर्ष झालं, दरवर्षी झालं असंच आहे। माझ्या घरात पाणी सकाळपासून मुलं काढत मी आता परत आलो, सगळे कपडे वगैरे भिजले। कमीच आहे, परंतु ते सगळे दळूत कपडा सगळे भिजले, राशन पाणी सगळं भिजलेलं आहे सर। गेल्या वर्षी केले ते लक्ष ठेवायला पाहिलं होते, एरियात अजिबात लक्ष नाही। दरवर्षीचं बॉम्ब आहे, मागच्या वर्षी करायला पाहिलं होते ते केले नाहीत। आरसीसी पडदी घातली ना वरती जंगलामध्ये, नियोजन व्यवस्थित केलेलं नाही, त्याचे पाणी व्यवस्थित सोडलेलं नाहीये, त्याच्यामुळं एका ठिकाणी येते आणि पूर्ण लोट येतोय पाण्याचा खाली। त्याचं नियोजन केलं पाहिजे। खालून फुटल्यामुळे यायला लागले, खालून फुटलं ते काय करतात, हे वर्षी फुटलं ना की पुढल्या वर्षी येऊन तुंबवतात, मग त्यामुळं पाणी साचता एकदाच फुटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।